गेल्या अनेक वर्षांपासून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वकिलांकडून उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे यासाठी लढा चालू आहे। हा लढा सुरू असताना अचानकच माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे अशी मागणी विधानसभेत मांडल्याने वकील संघटनांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूर येथे या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या अनुषंगाने 15 ऑगस्ट पूर्वी 6 जिल्ह्यातील वकिलांचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मिरज ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन खोत यांनी दिली। यावेळी मिरज ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शब्बीर अलासे उपस्थित होते। मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी खंडपीठ कृती समितीने एक बैठक बोलावली होती। या ठिकाणी सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यासाठी हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापूर येथे यासाठी ही मीटिंग होती। या 6 जिल्ह्यातील प्रतिनिधी या ठिकाणी बारचे उपस्थित होते। या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हा 6 जिल्ह्यातील वकिलांचा भव्य मेळावा असा 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूर येथे घेऊन त्या ठिकाणी खंडपीठ कृती समितीची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ येण्यासाठी काय करावं लागले यासाठी योग्य अशी दिशा ठरवण्यात आहे। त्या झालेल्या बैठकीमध्ये सर्व बारच्या वकिलांनी, अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आणि सर्वांनीच त्या खंडपीठ कृती समितीला पाठिंबा दिले। त्या पद्धतीने मी मिरज बारचा अध्यक्ष ॲडव्होकेट एम के खोत म्हणून मी बारच्या वतीनं उपस्थित राहिलो होतो आणि त्या ठिकाणी मिरज बारच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे खंडपीठ कृती समितीला। आणि ज्या वेळेला खंडपीठ कृती समिती कोणती मागणी किंवा हाक देईल त्यावेळेला आम्ही सर्व मिरज वकील संघटना तुमच्या पाठीशी आहे असं सांगितलं। त्याचबरोबर आपापसातले मतभेद जे असतील राजकारण ते विसरून खंडपीठ कसं कोल्हापूरमध्ये येईल यासाठी आपण पाहिलं पाहिजे असं या दृष्टीने सुद्धा मी त्या ठिकाणी माझं मत मांडलं आहे। त्याचबरोबर खंडपीठ कृती समितीच्या बैठकीमध्ये एक थोडंसं वादंग असं उठलं की आपले विश्वजित कदम साहेब याने जे पुणे येथे खंडपीठ व्हावं असं जे त्यांनी मागणी केली होती त्याचे पडसाद थोडेफार त्या ठिकाणी मीटिंगमध्ये उमटले गेले। पण त्या ठिकाणी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष आणि कोल्हापूर बारचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी त्यांच्या पीएचा फोन आला, त्यात कदम साहेबांचा फोन झाला की ती माझी मागणी तशी नव्हती, ते चुकीचा अर्थ काढलेला असं त्यांनी सांगितलं आणि माझा पूर्णपणे पाठिंबा हा कोल्हापूरला खंडपीठ होण्यासाठीच राहील आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ते करतो असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे त्या विषयावर सगळं पडदा पडलेला आहे आणि या ठिकाणी ज्यावेळेला 15 ऑगस्टच्या आत ज्यावेळेला खंडपीठ कृती समितीची भव्य अशी 6 जिल्ह्यासाठी मीटिंग असेल, ते मेळावा असेल, त्या मेळाव्याला आम्ही मिरजमधून मोठ्या संख्येने वकील जाणार आहोत आणि हा वकिलांच्यावर जो आणि विशेषतः पक्षकारांसाठी हा लढा आहे। हे खंडपीठ होणं हे ग्रामीण भागातल्या 6 जिल्ह्यातल्या पक्षकारांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे अशी सर्वांनी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे।